सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण इयत्ता 12वी बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. विषय आहे मानसशास्त्र. बोर्ड प्रश्नपत्रिका आहे मार्च 2022ची. मानसशास्त्र इयत्ता 12वी कला शाखेचा विषय म्हणजे सायकोलॉजी. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लिहायला. 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी. 2. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहे ते दर्शवलेलं आहे. आणि 3. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पृष्ठावर करावा. म्हणजे नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यायचा, जो प्रमुख प्रश्न आहे तो. ही प्रश्नपत्रिका मार्च 2022ची आहे. या चॅनलवर मी 2021 पासून तर 2024 पर्यंतच्या अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देखील व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या. चला आपण इयत्ता 12वी कला शाखेची मानसशास्त्राची मार्च 2022ची प्रश्नपत्रिका सोडवूया. मॉडेल आन्सरनुसार उत्तरं कशी लिहायची ते पाहू. या प्रश्नपत्रिकेत एकूण 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं खूप कठीण आहे. मोठा व्हिडिओ होतो खूप, म्हणून मी 2 भाग केले. पहिल्या भागामध्ये 1 ते 4 प्रश्न, दुसऱ्या भागामध्ये 5 ते 7 प्रश्न. पहिल्या भागामधले 1 ते 4 प्रश्नांची उत्तरं त्याचा व्हिडिओ या चॅनलवर मी पोस्ट केलेला आहे. आज आपण प्रश्न क्रमांक 5, 6 आणि 7 या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 5. खालील संकल्पना 25 ते 30 शब्दात स्पष्ट करा. कोणत्याही 5. 7 संकल्पनांच्यापैकी 5 सोडवायच्या. 10 गुण आहेत, म्हणजे एका संकल्पनेच्या उत्तराला 2 गुण आहेत. आता आपण इथे 7ही सोडवणार आहोत. 1. सर्वेक्षण पद्धती. 2. भाषिक बुद्धिमापन चाचणी. 3. अवधान कक्षा. 4. भावना. 5. भयगंड. 6. मानसिक लवचिकता. आणि 7. सहनशीलता, तर्कसंगत व्यक्तीचे एक वैशिष्ट्य. आपण संकल्पना स्पष्ट करूया. क्रमांक 1. सर्वेक्षण पद्धत. उत्तर. 1. सर्वेक्षण पद्धत ही मानसशास्त्रातील माहिती संकलनाची किंवा अभ्यासाची एक महत्त्वाची पद्धत आहे. सर्वेक्षण पद्धतीत निवडलेल्या प्रातिनिधिक गटांकडून म्हणजे नमुना गटांकडून विविध विषयांवर माहिती गोळा केली जाते. 2. सर्वेक्षण पद्धतीत माहिती गोळा करण्यासाठी मुलाखत, प्रश्नावली, पडताळणी यादी, पदनिश्चयन श्रेणी इत्यादी तंत्राचा वापर केला जातो. दूरध्वनीद्वारे, ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष भेट घेऊन सर्वेक्षण करता येते. सर्वेक्षण पद्धत ही तुलनेने कमी खर्चिक पद्धत आहे. 3. सामाजिक मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र, औद्योगिक मानसशास्त्र या पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. उदाहरणार्थ राजकीय मते, विद्यार्थ्यांच्या समस्या, ग्राहकांची एखाद्या नवीन उत्पादनाविषयीची मते इत्यादी अनेक बाबींविषयी सर्वेक्षणाच्या आधारे माहिती गोळा करता येते. दुसरी संकल्पना आहे भाषिक बुद्धिमापन चाचण्या. उत्तर. 1. अर्थ. ज्या बुद्धिमापन चाचण्या बुद्धिमापनासाठी भाषेचा म्हणजे शब्दांचा किंवा अंकाचा वापर करतात त्या बुद्धिमापन चाचण्यांना भाषिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. उदाहरणार्थ आर्मी अल्फा टेस्ट, वेशलर ॲडल्ट इंटेलिजन्स स्केल WAIS इत्यादी. त्याचे फायदे पाहू. 1. भाषिक बुद्धिमापन चाचण्या उच्चस्तरीय क्षमतांचे मापन करतात. 2. या चाचण्या सामान्य व सामान्यापेक्षा जास्त बुद्धीच्या व्यक्तींमध्ये फरक करू शकतात. तोटे. 1. इतर भाषिक व्यक्तींना, निरक्षर व्यक्तींना आणि लहान मुलांना भाषिक बुद्धिमापन चाचण्या देता येत नाहीत. 2. भाषिक बुद्धिमापन चाचण्या संस्कृतीबद्ध असल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीत वापरता येत नाहीत. तिसरी संकल्पना आहे अवधान कक्षा. उत्तर. 1. व्यक्ती एकाच दृष्टिक्षेपात जेवढ्या उद्दीपकांकडे लक्ष देऊ शकते ती संख्या म्हणजे अवधान कक्षा होय. मानवाची अवधान कक्षा अत्यंत मर्यादित आहे. 2. सामान्य व्यक्तीची अवधान कक्षा 4 ते 8 अंकापर्यंत किंवा अक्षरांपर्यंत मर्यादित असते. म्हणूनच दूरध्वनी क्रमांक, वाहनांचे क्रमांक कधीही 7 ते 8 अंक या मर्यादेपेक्षा अधिक मोठे नसतात. 3. बुद्धिमत्ता, वय, सराव
अनुभव इत्यादी घटक अवधान कक्षेवर परिणाम करतात. उदाहरणार्थ 6 महिन्याच्या बाळाच्या अवधान कक्षेपेक्षा 6 वर्षाच्या बालकाची अवधान कक्षा जास्त असते. पुढची संकल्पना आहे चौथी, भावना. उत्तर 1. भावना या शब्दास इंग्रजीत इमोशन असा प्रतिशब्द आहे. इमोशन हा इंग्रजी शब्द इमूव्हर या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. इमूव्हर या शब्दाचा अर्थ ढवळून निघणे किंवा हलणे असा होतो. 2. शारीरिक उत्तेजना, प्रतिसादात्मक क्रिया, विचार या सर्वांचे एकत्रित संयोजन म्हणजे भावना, अशी भावनेची व्याख्या केली जाते. 5वी संकल्पना आहे भयगंड. उत्तर 1. भयगंड विकृतीस इंग्रजीत फोबिया हा प्रतिशब्द आहे. ग्रीक भाषेतील फोबोस या भीती देवतेच्या नावावरून फोबिया हा शब्द प्रचलित झाला आहे. फोबिया या शब्दाचा अर्थ दुर्भीती असा होतो. एखाद्या वस्तूपासून किंवा प्रसंगापासून अत्यल्प धोका असताना किंवा अजिबात धोका नसताना त्या वस्तूबद्दल किंवा प्रसंगाबद्दल वाटणारी निष्कारण भीती म्हणजे भयगंड होय. उदाहरणार्थ कुत्रा, झुरळ, एकटेपणा, रक्त, गर्दी, लिफ्ट, अंधार, पाणी, उंच जागा इत्यादी गोष्टींबाबत वाटणारी भीती. 2. एखाद्या वस्तूची किंवा प्रसंगाची अकारण भीतीची लक्षणे 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ दिसून आल्यास दुर्भीती विकृतीचे निदान केले जाते. दुर्भीती विकृतीचे अनेक प्रकार दिसून येतात. उदाहरणार्थ विशिष्ट उद्दीपक दुर्भीती विकृती, सामाजिक दुर्भीती विकृती, ॲगोरोफोबिया, ॲक्रोफोबिया इत्यादी. 6वी संकल्पना आहे मानसिक लवचिकता. अस्थिरता, आव्हान, प्रतिकूलता हे सहन करण्याची आणि त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे मानसिक लवचिकता. मानसिक लवचिकता असणारी व्यक्ती ताणाला सामोरे जाण्याचे मार्ग आणि त्यासाठी लागणारी क्षमता विकसित करू शकते. परिणामी त्यांना तणावपूर्ण परिस्थितीत शांत राहणे व आपल्या लक्ष्यावर म्हणजे ध्येयावर लक्ष केंद्रित करणे सहज शक्य होते. तसेच दीर्घकालीन नकारात्मक परिणामांशिवाय पुढील वाटचाल करता येते. 7वी संकल्पना आहे सहनशीलता, तर्कसंगत व्यक्तीचे एक वैशिष्ट्य. उत्तर तर्कशुद्ध लोक खूप सहनशील असतात. सहिष्णुता म्हणजे इतरांचे वर्तन आणि विश्वास स्वीकारण्याची इच्छा जी एकेकाळी स्वतःच्यापेक्षा वेगळी असते. त्याचप्रमाणे तर्कशुद्ध लोक एकदा स्वतःची आणि दुसऱ्याची चूक मान्य करतात. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 80 ते 100 शब्दात लिहा. 10 गुण म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 3 प्रश्न दिले, 2 सोडवायचे. पण आता आपण इथे 3ही प्रश्नांची उत्तरं पाहूया. 1. सर्जनशील विचारातील विविध अवस्था स्पष्ट करा. मुद्दे आहेत पूर्वतयारी, उबवन, प्रदीपन, पडताळणी. 2रा प्रश्न राग व्यवस्थापनातील प्रतिसाद दृष्टिकोन स्पष्ट करा. मुद्दे आहेत कुटुंबातील व्यक्तीशी बोलणे, समोरच्या व्यक्तीशी बोला, सक्रिय श्रवण, बोलण्यात ठामपणा. 3रा प्रश्न छिन्नमनस्कतेची धनात्मक लक्षणे स्पष्ट करा. मुद्दे आहेत विभ्रम, भ्रांती, असंघटित संभाषण, विसंगत भावना. या मुद्द्यांचा आधार घेऊन उत्तर लिहायचं आहे. त्यातला पहिला प्रश्न आहे सर्जनशील विचारातील विविध अवस्था स्पष्ट करा. मुद्दे आहेत पूर्वतयारी, उबवन, प्रदीपन, पडताळणी. उत्तर सर्जनशील विचारात नाविन्याचा शोध घेणे, असंबंधित वाटणाऱ्या घटकांमधील संबंध शोधणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. सर्जनशील विचारांच्या पुढील 4 अवस्था दिसून येतात. 1. पूर्वतयारी. सर्जनशील विचाराच्या या अवस्थेत सर्जनशील व्यक्ती एखादी समस्या, कवितेला चाल देणे पूर्णपणे समजून घेते व ती समस्या सोडवण्यासाठी त्या संदर्भातील माहिती गोळा करू लागते. सर्जनशील विचार अचानक निर्माण होत नाहीत. त्यासाठी अनेक दिवस किंवा महिने व्यक्तीची पूर्वतयारी असते. उदाहरणार्थ जर एखाद्या संगीतकाराला गाण्याला चाल द्यायची असल्यास तो वारंवार गीत वाचतो. गाणे जेथे चित्रित केले जाणार आहे त्या ठिकाणचा विचार करतो. ते कोणावर चित्रित केले जाणार आहे याचाही विचार करतो किंवा गायकाशी चर्चा करतो. अशा प्रकारे पूर्वतयारीत विविध कृतींचा समावेश होतो. 2. उबवन.
पूर्वतयारीनंतर व्यक्ती समस्या सोडवण्यास सुरुवात करते, परंतु तिला नाविन्यपूर्ण उपाय सापडतोच असे नाही. या सुरुवातीच्या अपयशामुळे उबवन अवस्था निर्माण होते. या अवस्थेत व्यक्ती आशा सोडते व मूळ समस्येकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या कार्यात स्वतःला गुंतवून घेते. हा कालावधी निष्फळ असल्याचे वाटत असले तरी या कालावधीनंतर अचानक नाविन्यपूर्ण उपाय मिळतो. उदाहरणार्थ, खूप प्रयत्न करूनही कवितेला चाल सुचत नसल्यास संगीतकार दैनंदिन कामे करू लागतो. 3. प्रदीपन. उबवणीनंतर अचानक प्रकाश चमकावा त्याप्रमाणे नाविन्यपूर्ण उपाय व्यक्तीच्या डोळ्यांसमोर येतो आणि त्यामुळे व्यक्तीला आनंद होतो. उदाहरणार्थ, व्यक्तीला तिच्या अपेक्षेप्रमाणे कवितेला योग्य चाल सुचते व त्यामुळे तिच्या तोंडून आहा सारखे उद्गार बाहेर पडू शकतात. 4. पडताळणी. नव्याने सुचलेल्या उपायाची पडताळणी घेणे आवश्यक असते. नाविन्यपूर्ण उपायात काही वेळा केवळ काही किरकोळ बदल अपेक्षित असतात, परंतु क्वचित प्रसंगी पूर्वतयारी ते पडताळणी ही प्रक्रिया सातत्याने करावी लागते. उदाहरणार्थ, संगीतकार त्याची चाल गुणगुणून पाहतो, वाद्यांवर वाजवून पाहतो आणि एखाद्या ओळीच्या किंवा कडव्याच्या चालीत फेरबदल करावा लागणार आहे का ते तपासून पाहतो. दुसरा प्रश्न आहे, राग व्यवस्थापनातील प्रतिसाद दृष्टिकोन स्पष्ट करा. मुद्दे आहेत: कुटुंबातील व्यक्तीशी बोलणे, समोरच्या व्यक्तीशी बोला, सक्रिय श्रवण, बोलण्यात ठामपणा. उत्तर: राग येणे हे स्वाभाविक असले तरी प्रयत्नपूर्वक राग व्यवस्थापन करणे अत्यावश्यक ठरते. राग व्यवस्थापनासाठी विविध तंत्राचा वापर केला जातो. रागाचा सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी वापर करण्यावर प्रतिसाद तंत्राचा भर असतो. राग व्यवस्थापनाचे प्रतिसाद तंत्र पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. 1. व्यक्त होणे म्हणजे बोलणे. रागामुळे विविध प्रकारच्या इतर भावना व विचार निर्माण होतात. राग ही भावना निर्माण झाल्यानंतर इतरांशी संवाद तोडण्याऐवजी त्या संदर्भात कुटुंबातील एखाद्या विश्वासू व्यक्तीशी, ज्येष्ठ भावंडाशी किंवा मित्रांशी बोलणे अथवा चर्चा करणे, भावना व्यक्त करणे उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे रागाची समस्या सोडवण्यासाठी नवीन उपाय सापडू शकतो. 2. ज्या व्यक्तीचा राग आला आहे त्या व्यक्तीशी बोलणे. सर्वसाधारणपणे ज्या व्यक्तीचा राग येतो त्या व्यक्तीशी बोलणे टाळले जाते. परिणामी रागाच्या पातळीत अजून वाढ होते. राग व्यवस्थापन करण्यासाठी ज्या व्यक्तीचा राग आला आहे त्या व्यक्तीशी जाणीवपूर्वक शांत शब्दात व स्पष्टपणे बोलणे व चेहऱ्यावरील हावभावावर नियंत्रण ठेवून बोलणे आवश्यक ठरते. समोरच्या व्यक्तीशी बोलल्यास गैरसमज, मतभेद कमी होऊ शकतात व त्याद्वारे राग व्यवस्थापन करणे शक्य होऊ शकते. 3. सक्रिय श्रवण. ज्या व्यक्तीमुळे राग आला आहे त्याही व्यक्तीचे म्हणणे सक्रियपणे ऐकणे अत्यावश्यक असते. इतरांचे तुमच्याविषयीचे मत, स्वतःच्या वागण्यातील काही त्रुटी इत्यादी बाबींची सक्रिय श्रवणामुळे जाणीव होते. सक्रिय श्रवणामुळे स्वसुधारणा करणे शक्य होते व त्याद्वारे राग व्यवस्थापनास मदत होते. 4. बोलण्यात ठामपणा. राग व्यवस्थापनासाठी स्वतःच्या भावना ठामपणे व योग्य शब्दात मांडणे आवश्यक ठरते. राग निर्माण करणाऱ्या संबंधित परिस्थितीला किंवा व्यक्तीला उतावीळपणे प्रतिक्रिया देण्याऐवजी विचारपूर्वक प्रतिसाद देणे आवश्यक ठरते. राग व्यवस्थापनासाठी बोलण्यातील ठामपणाप्रमाणेच कृतीतही ठामपणा दर्शवणे अत्यावश्यक असते. आता हे 2 मुद्दे जादा आहेत पण उत्तरात आहेत म्हणून ते घेतलेले आहेत. जेवढे मुद्दे विचारले तेवढ्यांचं स्पष्टीकरण लिहा. 5. रागावर संयम ठेवणे. रागामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर व इतरांशी असलेल्या नातेसंबंधावर विपरीत परिणाम होतात. हे वारंवार स्वतःला सांगणे व त्याद्वारे रागाला आवर घालणे आवश्यक ठरते. रागावर ताबा मिळवल्याने स्वतःच्या व इतरांच्या वर्तनाच्या सीमा निश्चित होण्यास मदत होते. 6. नोंद ठेवणे. राग व्यवस्थापनासाठी ठराविक कालावधीत ठराविक प्रसंगी रागावर किती प्रमाणात नियंत्रण ठेवता आले याविषयी नोंद ठेवणे आवश्यक असते. अशा प्रकारच्या नोंदीमुळे आत्मविश्वासात वाढ होते व त्याद्वारे रागावर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यास मदत होते. 3रा प्रश्न, छिन्नमनस्कतेची धनात्मक लक्षणे स्पष्ट करा. मुद्दे आहेत: विभ्रम, भ्रांती, असंघटित संभाषण, विसंगत भावना. उत्तर: धनात्मक लक्षणे.
सामान्य व्यक्तीत न आढळणारी परंतु छिन्नमनस्कता विकृती झालेल्या व्यक्तीत आढळणारी लक्षणे धनात्मक लक्षणे म्हणून ओळखली जातात. छिन्नमनस्क विकृतीची धनात्मक लक्षणे पुढील प्रमाणे होत. क्रमांक 1. विभ्रम. विशिष्ट उद्दीपक उपस्थितीत म्हणजे अस्तित्वात नसूनही उद्दीपकाची होणारी जाणीव म्हणजे विभ्रम होय. उदाहरणार्थ, कोणीही बोलत नसताना कोणीतरी बोलत आहे असे वाटणे. छिन्नमनस्क व्यक्तींना श्रवण विभ्रम, गंध विभ्रम, स्पर्श विभ्रम, शरीरांतर्गत संवेदनांविषयक विभ्रम अनुभवास येतात. 2. भ्रांती. वास्तवाचा कुठलाही आधार नसलेली चुकीची समजूत म्हणजे भ्रांती होय. छिन्नमनस्क व्यक्ती भ्रांतीचे लक्षण दाखवते. छिन्नमनस्क व्यक्तीला तिच्या चुकीच्या समजुतीच्या म्हणजे भ्रांतीच्या विरोधातील वास्तवाचे कितीही स्पष्ट पुरावे दिले तरी छिन्नमनस्क व्यक्तीकडून त्या वास्तव पुराव्यांचा स्वीकार केला जात नाही. उदाहरणार्थ, एखाद्या छिन्नमनस्क व्यक्तीला असे वाटते की अन्नात विष कालवून कोणीतरी ठार मारण्याचा कट करीत आहे. अशा व्यक्तीला तिला दिलेल्या अन्नात विष कालवले गेले नसल्याचे स्पष्ट पुरावे दाखवले गेले तरी ती व्यक्ती ते सत्य स्वीकारण्यास तयार होत नाही. क्रमांक 3. असंघटित संभाषण. छिन्नमनस्क व्यक्ती असंबद्ध व विस्कळीत स्वरूपाचे संभाषण करते. संभाषणात ती चुकीचे किंवा निरर्थक शब्द वापरते. 4. विसंगत भावना. छिन्नमनस्क व्यक्ती विसंगत स्वरूपाच्या भावना व वर्तन प्रकार दर्शवतात. छिन्नमनस्क व्यक्तीच्या भावना व वर्तन परिस्थितीशी विसंगत असते. उदाहरणार्थ, एखाद्या आनंदाच्या प्रसंगी छिन्नमनस्क व्यक्ती आक्रोश करून रडते किंवा दुःखाच्या प्रसंगात मोठमोठ्याने हसते. प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर 150 ते 200 शब्दात स्पष्ट करा. 10 गुण आहेत. 2 प्रश्न आहेत, त्यातलं एकाचंच उत्तर लिहायला 10 गुण आहेत. पण आता इथे आपण दोन्ही प्रश्नांची उत्तरं पाहूया. 1. बुद्धिमापन चाचण्यांची विविध क्षेत्रातील उपयुक्तता स्पष्ट करा. 2. व्यक्तिमत्व म्हणजे काय? व्यक्तिमत्व मापनातील प्रक्षेपण तंत्रावर आधारित विविध चाचण्यांची माहिती लिहा. दीर्घोत्तरी प्रश्न आहे. 1. बुद्धिमापन चाचण्यांची विविध क्षेत्रातील उपयुक्तता स्पष्ट करा. उत्तर: बुद्धिमापनाचे अनेक क्षेत्रातील उपयोग पुढील उदाहरणांच्या आधारे स्पष्ट करता येतात. 1. प्रभावी शिक्षण. बुद्धिमापन चाचण्या शिक्षण क्षेत्रात उपयुक्त ठरतात. बुद्धिमापन चाचण्यांच्या आधारे शैक्षणिक संस्थांना शैक्षणिकदृष्ट्या मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या ओळखण्यास व त्यांचे निराकरण करण्यास मदत होते. ठराविक कालावधीच्या अंतराने बुद्धिमापन करून शिक्षकांना विद्यार्थ्यांचे बुद्धिगुणांकानुसार विविध गटात वर्गीकरण करता येते व त्यानुसार अध्यापन कार्यक्रमांचे नियोजन करणे शक्य होते व त्याद्वारे अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना विकासाची सामान्य पातळी गाठण्यात मदत करता येते. 2. मानसिक स्वास्थ्य सहाय्यता. बुद्धिमापन चाचण्या चिकित्सकांना लाभार्थ्याच्या बुद्धीची पातळी मोजण्यासाठी उपयुक्त ठरतात. बुद्धिमापन चाचण्या चिकित्सकांना निदान करण्यासाठी, लाभार्थ्याची अस्वास्थ्यातून सुधारणेची शक्यता अजमावण्यासाठी, उपचाराची दिशा ठरवण्यासाठी तसेच पुनर्वसनात्मक कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. क्रमांक 3. प्रभावी पालकत्व. बुद्धिमापन चाचण्या पालकांना आपल्या पाल्याची बौद्धिक क्षमता जाणून घेण्यात मदत करतात. बुद्धिगुणांकाविषयीची माहिती पालकांना त्यांच्या पाल्यांसाठी सुयोग्य शैक्षणिक सुविधा पुरवण्यात व पाल्यांकडून वास्तव अपेक्षा ठेवण्यात उपयुक्त ठरते. अशा प्रकारे बुद्धिमापन चाचण्या पालकांना प्रभावीपणे पालकत्वाची भूमिका पार पाडण्यास मदत करतात. 4. शैक्षणिक समुपदेशन. बुद्धिमापन चाचण्या शैक्षणिक समुपदेशनात महत्त्वपूर्ण ठरतात. बुद्धिमापन चाचण्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बौद्धिक क्षमतांना साजेसा शिक्षणक्रम निवडण्यास सहाय्यभूत ठरतात. त्यामुळे संभाव्य अपयश, वेळेचा आणि पैशाचा अपव्यय इत्यादी समस्या कमी होतात व शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी होण्याच्या शक्यता वाढतात. 5. व्यावसायिक समुपदेशन. शैक्षणिक चाचण्या व्यावसायिक समुपदेशनात महत्त्वपूर्ण ठरतात. बुद्धिमापन चाचण्या लोकांना त्यांच्या बौद्धिक क्षमतांना साजेसा नोकरी व्यवसाय निवडण्यास सहाय्यभूत ठरतात. त्यामुळे संभाव्य गैरहजेरी, कार्य असमाधान इत्यादी समस्या कमी होतात
व व्यावसायिक क्षेत्रात समाधानाने व आनंदाने कार्यरत राहण्याच्या शक्यता वाढतात. दुसरा प्रश्न, व्यक्तिमत्व म्हणजे काय? व्यक्तिमत्व मापनातील प्रक्षेपण तंत्रावर आधारित विविध चाचण्यांची माहिती लिहा. उत्तर, मुद्दा आहे व्यक्तिमत्वाचा अर्थ. 1. व्यक्तिमत्व या शब्दासाठी इंग्रजीमध्ये पर्सनॅलिटी हा प्रतिशब्द वापरण्यात येतो. पर्सनॅलिटी हा शब्द पर्सोना या लॅटिन भाषेतील शब्दापासून तयार झाला आहे. पर्सोना या शब्दाचा अर्थ मुखवटा असा होतो. 2. नॉर्मन मन यांच्या मते व्यक्तीची शरीरयष्टी, गरजा, आवडीनिवडी, क्षमता व अभिक्षमता यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. 3. गॉर्डन ऑलपॉर्ट यांच्या मते व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण वर्तन निर्धारित करणारे व्यक्तीतील मनोभौतिक संरचनेतील गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. प्रक्षेपण तंत्र. मनोविश्लेषणवादाच्या अभ्यासातून प्रक्षेपण तंत्रे उदयास आली आहेत. प्रक्षेपण तंत्राद्वारे व्यक्तिमत्वातील अबोध पातळीवर दमित केलेल्या भावना, इच्छा आणि संघर्ष यांचा शोध घेणे शक्य होते. प्रक्षेपण तंत्रातील काही प्रमुख चाचण्या पुढीलप्रमाणे आहेत. 1. रोरशाशाहीच्या डागाची चाचणी. ही चाचणी हर्मन रोरशा यांनी 1921 साली विकसित केली. यामध्ये शाईच्या डागाची 5 कृष्णधवल आणि 5 रंगीत अशी 10 कार्ड्स असतात. या चाचणीत प्रयुक्ताला एका वेळी एक कार्ड दाखवले जाते आणि त्यात त्याला काय काय दिसते हे विचारले जाते. 2. कथावस्तू आसंवेदन चाचणी. 1935 मध्ये मॉर्गन आणि मरे यांनी ही चाचणी विकसित केली. या चाचणीमध्ये चित्र असलेली कार्ड्स प्रयुक्ताला निरीक्षणासाठी दिले जातात व त्यावर आधारित गोष्ट रचण्यास सांगितले जाते. 3. वाक्यपूर्ती चाचणी. या चाचणीमध्ये अनेक अपूर्ण वाक्यांचा वापर केला जातो. व्यक्तीला अपूर्ण वाक्ये पूर्ण करण्यासाठी दिली जातात. धन्यवाद. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वी कला मानसशास्त्र या विषयाची मार्च 2022ची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. या चॅनलवर तुम्हाला 2021 पासूनच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाहायला मिळतील. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल हा पर्याय सिलेक्ट करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला येईल. तसेच तुम्ही टेलिग्राम चॅनलही जॉईन करू शकता. संगीता भालसिंग असं सर्च करा, तिथेही जॉईन व्हा. तुमच्या काही शंका प्रश्न असतील ते देखील तुम्ही विचारू शकता. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.